निवडणुकीचे निकाल हे केवळ जय पराजयाचे आकडे नसून ते जनमानसातील परिवर्तनाच्या सुप्त इच्छेचे प्रतिबिंब असतात. 4 मे रोजी जाहीर झालेल्या निकालांनी सिद्ध केलं की परिवर्तनाचा ओळखण्यात भाजप यशस्वी ठरला, तर विरोधकांच्या साचलेपणाने त्यांचा घात केला. बंगाल भय मुक्त हुआ है, विकास के भरोसे से युक्त हुआ है। नमस्कार, मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय राज्य लोकतंत्र. भारतीय लोकशाहीच्या महाकुंभात मतदार हा सर्वात मोठा अनाकलनीय घटक आहे असे आपण म्हणतो खरे, पण प्रत्यक्षात मतदार हा अत्यंत प्रॅक्टिकल झाला आहे हे राजकीय पक्षांच्या ध्यानी येत आहे. निकालांचा अन्यवार्थ लावला तर एक गोष्ट स्पष्ट होते: राजकारण आता केवळ विचारधारा किंवा जुन्या ओळखींवर चालणारे राहिलेले नाही. ते आता डेटा, नरेटिव्ह आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे परिवर्तनाच्या आकांक्षेचे व्यवस्थापन करण्याचे शस्त्र झाले आहे. या निकालांनी अधोरेखित केलेली सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे परिवर्तनाचा इम्पल्स. पश्चिम बंगाल आणि तमिळनाडूमध्ये जे सत्ता परिवर्तन किंवा सत्तेच्या समीकरणातील बदल आपण पाहत आहोत ते आकस्मिक नाहीत. मतदारांच्या मनात एक प्रकारचा साचलेपणा निर्माण झाला होता. जेव्हा एखादा पक्ष किंवा नेतृत्व प्रदीर्घ काळ सत्तेत असतं किंवा विरोधात असूनही आपली जुनीच कात टाकण्यास नकार देतं, तेव्हा मतदारांच्या मनात एक सुप्त नाराजी जन्माला येते. भाजपने हीच नस अचूक पकडली. भाजपने स्वतःला केवळ एक राजकीय पक्ष म्हणून नाही, तर परिवर्तनाचे इंजिन म्हणून सादर करण्यात यश मिळवलं. विरोधक जेव्हा धर्मनिरपेक्षता किंवा जुनी अस्मिता या शब्दांच्या मखरात बसून स्वतःचे संरक्षण करत होते, तेव्हा भाजपने भविष्य आणि विकास या 2 शब्दांभोवती आपलं नरेटिव्ह विणलं. राजकारणातील साचलेपण हे कोणत्याही रोगापेक्षा भयानक असतं. विरोधकांच्या गोटात एक साचलेपण प्रकर्षाने जाणवतं. अनेक प्रादेशिक पक्षांना आजही असं वाटतं की विशिष्ट समाज घटक किंवा जात ही त्यांची हक्काची पेढी आहे. पण आजचा तरुण मतदार, ज्याचा लोकसंख्येतील वाटा मोठा आहे, त्याला जात किंवा धर्मापेक्षा संधी हवी आहे. त्याला प्रगत रस्ते, वेगवान इंटरनेट आणि रोजगाराची हमी हवी आहे. विरोधक जेव्हा आपल्या जुन्याच यशाच्या कथा सांगत बसतात, तेव्हा ते काळाच्या पाठीवर पुसले जातात. या निवडणुकीत विरोधकांनी केलेली सर्वात मोठा प्रमाद म्हणजे त्यांनी मतदारांच्या बदलत्या आकांक्षेला गृहीत धरलं. भाजपच्या यंत्रणेने जेव्हा या आकांक्षेला साथ घातली, तेव्हा विरोधकांचे किल्ले पत्त्यासारखे कोसळले. भाजपाच्या यशाचे गमक त्यांच्या संस्थात्मक ताकदीमध्ये आहे. भाजप हा 24 तास कार्यरत राहणारा एक राजकीय कारखाना झाला आहे. निवडणुका असोत वा नसोत, त्यांची 50 प्रमुख यंत्रणा आणि सोशल मीडियाची फळी सक्रिय असते. या उलट विरोधक हे केवळ हंगामी राजकारणी ठरत आहेत. निवडणुकीचा हंगाम आला की युती करणे, जागा वाटपावर चर्चा करणे आणि नंतर रॅली काढणे या जुन्याच 18व्या शतकातील पद्धतींनी ते आजच्या डिजिटल युगातील भाजपशी स्पर्धा करू पाहत आहेत. विरोधकांच्या ह्या जडत्वाचा फायदा भाजपने उठवला नाही तरच नवल. एखादा मुद्दा लोकांच्या गळी कसा उतरवायचा यात भाजपचे नेतृत्व वाकबगार आहे. विरोधक मात्र आजही प्रतिक्रियात्मक राजकारण करत आहेत. भाजप जो अजेंडा देतो त्यावर टीका करण्यात विरोधक आपली शक्ती खर्च करतात.
स्वतःचा कोणताही पर्यायी अजेंडा लोकांसमोर ठेवू शकत नाहीत. जेव्हा तुमच्याकडे देण्यासारखं काहीच नवं नसतं तेव्हा लोक जुने नाकारून नव्याचा स्वीकार करतात, मग तो पर्याय कितीही विवादित का असेना. सुधारणा या राजकीय विचारातही हव्या असतात. विरोधकांनी आत्ताही स्वतःची संघटनात्मक रचना आणि विचारसरणी बदलली नाही तर आगामी निवडणुकांचे निकाल हे या निकालांची झेरॉक्स प्रत असतील. सत्तेचा रस्ता हा परिवर्तनाच्या गल्लीतून जातो. भाजपने त्या गल्लीत आपली आलिशान गाडी उभी केली आहे, कारण त्यांनी वेळेचा अंदाज घेतला. विरोधक मात्र अजूनही जुन्या वाड्याच्या गच्चीवरून पाऊस येण्याची वाट पाहत बसले आहेत. लोकशाही ही एका वाहत्या प्रवाहासारखी असते. जो थांबतो तो सडतो आणि जो वाहतो तो समुद्राला जाऊन मिळतो. बंगाल आणि तमिळनाडूच्या निकालांनी दिलेला हा संदेश स्पष्ट आहे. बदला किंवा बाद व्हा. राजकारणात स्थिरता हा भ्रम आहे. खरी गोष्ट आहे ती म्हणजे गती. ज्यांच्याकडे गती नाही त्यांनी निकालांच्या दिवशी केवळ ईव्हीएम किंवा प्रशासकीय यंत्रणेवर रडत बसण्यापेक्षा स्वतःच्या जडत्वावर शोक व्यक्त करणे अधिक संयुक्तिक ठरेल. तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. दैनिक राज्य लोकतंत्र.